तिने तुला जेवण केल्यानंतर भांडी आपटायची नसतात. स्टोरी बिरी टाकता काय लोकांनी सोडलं आम्हाला वगैरे, ते कोणासाठी टाकलं? सानिका काय करणार आहेस तू आता जाऊन? वगैरे वाढलेत ना, मॅनिक्युअर पेडिक्युअर सानिका आणि अंकिता करतो. अच्छा, हे पार्सल टाक पहिलं. सोडतो इथं पाण्यात भात वरचा. वाशीच्या खाडीवरून जा ना प्राजू. अरे पागल वेड्या भावा, इंडिया पाकिस्तान आहे आज. कॉलर इंडिया पाकिस्तान आहे. आम्ही पाकिस्तान बघायचं पण सोडलं, कळलं काय? हॅलो, काय पाकिस्तान बघायचं? मला मॅच बघायची. भारत आपल्या पाकिस्तानला हरवणार. बिरी टाकता काय लोकांनी सोडलं आम्हाला वगैरे, ते कोणासाठी टाकलं? कोणी सोडलं? कोणी सोडलं नाही. कोणाच कोण नाही होते ते. मला अरे चांगलं वाटलं, मी टाकलं. पोरीचा लफडा, मी तुला सांगतो काहीतरी असा. आणि मी बघलंय, डिलीट पण केलं वाटतं काहीतरी. तिने बघितलं ना काय होतं माहिती, स्टोरी टाकायची, तिने बघितल्यानंतर ती डिलीट करायची. ऐक ना, तुम्ही तुमची स्टोरी रंगवा, मला चालेल, काही प्रॉब्लेम नाही. माझ्या घराकडे बसान काय पाणी कधी फुगत घातल्यावर घरात बसला असतो. रेडी झाली ती. चल तुला सोडतो मी. चल मी चाललो, बाय बाय. अरे 5 मिनिटं पण तुका आमच्यासाठी वेळ नाही. इंडिया पाकिस्तान आहे आज. भारत पाकिस्तानची मॅच आज. भारत पाकिस्तानला हरवणार आहे, ती बघायचं आनंद आहे. रोजचा कसा दिसत काय म्हणजे फायनल लास्टला हरवेल ना, ते का नीट बसवून द्या. मी सौरभ आहे गाडी. मी सौरभ आहे. म्हणजे अरे सोड रे, मी सौरभ आहे. अरे ती लहान आहे का? नाही रे, माझ्या आधी लहानच आता 10 वर्षां, ह्याच्यापेक्षा 12-13 वर्ष. मेलो गोडू कोंबीला काय सांग तुका, घरात फुगत घातला का? घरातच बसायला नव्हता, पाण्यात फुगत घातल्या. कधी घरात होतो इतके दिवस झाले भेटत. अरे आजारी होतो. 1 मिनिट, मी आजारी नव्हतो. कुणाल स्वतःला माहिती होतं ना, व्हिडिओ कॉल केलेला होता तेव्हा नाही कळलं आजारी होतो. घरात राहून बारीक झालो, वेडे. 6 किलो वजन उजाळलं. बोरा आलाय, पावडर लावणार आहे बघा आता. पावडर कधीच लावत. नॉमिनेशन पार्टीला फुल कोट वोट घालून जाईना फोटो काढले. ड्रेस कोड होता तो, त्याच्यावरती फोटो काढ. बहुतेक तेच फोटो पुढे देतो. आता तो असा उभा, तो अच्छा कसं दाखवतो मी परत दाखवेल. अरे बाबा थांब असं उभा करून सगळे जण उभे होऊन असा वरून वगैरे. पाठी सामान ठेव. चल तू विसरला रे साल्या. तू ए बाय प्राजू. एवढं डोकं ना तुला. टाकला हे माझ्या केसांवर जाऊ नको. ठीक आहे, चेहऱ्याने चांगला आहे ना, केसांनी काय करायचं? उद्या उगवतील पुन्हा. चल सोनू. हे अंकिता इकडे इकडे. हो ग, बोलतो की भांडी घासता घासता बोलत होती, यांना जाऊ दे, कंटाळा आले, हे आले. वैताग आलाय, भांडी आपटते आणि बोलतो. आणि तुला वाटतं मी हा बोलेल याच्यावरती ह्या गोष्टीवर विश्वास ठेवे? ती तर सांगते इथे जेवण राहा, मजा करूया. मी सांगते तुम्हाला काय दाखवते कोणाला तू अंकिताला? तू केवळ एक नाव नाहीस, तू त्या व्यक्तिमत्वाचा श्वास आहेस ज्याच्यात शिस्त आहे, धैर्य आहे आणि माणुसकी आहे. तुझ्या आयुष्यात आलेल्या अडचणी तुला मोडण्याचा प्रयत्न केला कुणाल. पण तू तुझ्या जिद्दीच्या तलवारीला प्रत्येक अंधार कापून टाकलास रे. कुणाला तर हे ऐक, छान नाही वाटलं तर कमेंट मध्ये सांग. अजिबात आवडलं नाही सांगणार नाही. कुणाल, तुझ्या डोळ्यात लढाई पूर्वीचा निर्धार दिसतो. तुझ्या पावलात रणभूमीचा आवाज असतो आणि तुझ्या उभारीत असा आवेश असतो.
माघार घेतात. चल चल मी बोलताय कुणाबद्दल सांगा. केवढा बोला मग काय एवढं काय असं का बोलतोय वाव आपलं नसतं. आपले पण असतं, आपण मीडियम असतो. कसे असतात लिंबू दाखव. सगळे नाही आमच्या घरी असतं. कुठे असतात. असतं मम्मी ठेवते. आज तिकडे मम्मी कडे आम्ही नाही बोलतो. आम्ही आहे. आमच्या घरात लिंबू लागतं तेव्हा आम्ही जाऊन काढून घेऊन येतो. कळलं. नसतं आम्हाला फक्त कोण आलं की तांदूळ नाही, कोण आलं की हे लागेल. लोअर मिडल क्लास खाली इंग्लिश मध्ये होता काय दरभद्र. अरे यानं काकीला विचारलं ना, काय सौरभला विचारला आज काय जेवायला केलंय, भाजी कुठली, भाजीच नाही दादा. तुझं काय सगळं साधारण संपले. त्याच्यामुळे आम्ही मिडल क्लास नाही, आम्ही बिलो पॉवर्टी लाईन आहोत सगळं. तुमच्याकडे आम्हाला बघायला लागतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा काही आणायचं असतं तेव्हा आमच्याकडे कॅश पण नसतं. आणि अशा पेंटिंग पण असतात त्या दाभोळकरांच्या गणपतीपुळ्यावरून घेतलेल्या ना. हा मग गणपतीपुळ्यावरून नाही सर, रत्नागिरी पण आमच्याकडे होते ना. तू कुठे आलायस. घरी आलोय पण भांडी आदळापट करतायत. भांडी काय आपटतायत म्हणजे जा लवकर. मी बोललो जातो उद्या. भांडा आपटला. मला वाटलं तू आपटलास. मी असं ऐकून बघत होतो. जातो बाबा. नको बाबा उद्या जा. उद्या जाऊ विषण नको बाबा. हो ना. जेवलायस ते सांग आता पोटभर. सरळ बस रे जरा. सरळ बस. कसं मॅनेज काय जागा नाही दे. अरे काय 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 कंप्लेंट करतोयस रे त्यांच्या. आल्यापासूनच ते करतोय. अरे बापरे. तू त्या बिग बॉस मधली तान्या होतोय. वॉशरूमला जाऊ काय बोललो तर त्यांचा सगळा बाजार. दाखव अंकिता, दाखव आतमध्ये बेडरूम. काय बाजार होता. नाही काय बोललो छान असे बेडरूम दाखवतोस ना असं सालस सभ्य वगैरे, ते तू नाही आहेस ते अजिबात दाखवू नको. जसं आहेस ना तसंच दाखव उद्या. जे किडे करतो, जे त्रास देतोस, म्हणजे लोकांना खरा चेहरा तुझा पण कळू दे. माझा खरा चेहरा माहिती आहे त्यांना. हो असाच. असं ब्लॉग मध्ये तर मी तसंच असतो ना. ब्लॉग मध्ये टीव्हीवर तसा नसतोस ना. सभ्य मी बघितलंय चला हवा आणि एपिसोड कसं एकदम असा जो असतोस ना तसं नाहीयेस. हे आले पॅनकेक आले ती बघ पळाली ती बघ. चला लवकर चला, उशीर झालाय. आणि दुसऱ्या दिवशी होतं आम्ही सारे खवय्येचं शूट, आणि त्या शूटसाठी आम्ही मीरा रोडला गेलो होतो. आणि ऑफकोर्स त्या शूटमध्ये तुमच्या सगळ्यांसाठी सरप्राईज आहे की ज्या दोघी जणी आमचं घर खूप व्यवस्थित सांभाळतात त्या म्हणजे दीपाताई आणि अर्चना काकी. या दोघेही त्या एपिसोडमध्ये तुम्हाला दिसणार आहेत. चांगला बोला माझ्याबद्दल. विचारणारा होते काय सरप्राईज गेस्ट. कोण आले. मला हे काय कळलं तू मेसेज केलं. रोहित सलाव करतो आणि मी ही करतो. मस्त दोन्ही भावांनी पूर्ण सेट घेऊन टाकलाय म्हणजे इकडे. चल आलो पिया. काय आलं नेटलिस्ट नंतर ती नीट करेल. हे करायचंय. काय करायचंय. शेरशाह करणार आहेत ना मग तेवढे नेसून. ओके.
brief देतील नाही तुला. ऐक ना, त्या कम्फर्टेबल नाही येत नेहमी करतात तशी त्यांना हेअरस्टाईल करून द्यायला सांग ना. त्यांनी जसं काही सांगितलं नाही. मी सांगितलं त्यांना, मी त्यांना म्हटलं मला करायचं ते. तुम्हाला जशी हवी तशी करा हेअरस्टाईल. तुला लिपस्टिक खूप डार्क झाली तर कमी कर. अजिबात नको. तिला सूट होतं ती लावते, तुला सूट नाही होते. तू कमी कर. तुझं पसरलंय पण ते नीट कर. जरा बघशील ना त्यांच्यावरती. सर एंट्री सॉंगचं क्यू लावा. चला आम्ही रेडिओ सुरू करूया. ते पण रेडी आहे. त्यांना काल सांगितलं एकदा पण फक्त गाणं घेऊया. हे उड्या नॉर्मल. हा परफेक्ट असेल परफेक्ट. अरे काय एवढं नाही अरे फील दे फक्त इमोशन्स आहे. तू कसं केलं म्हणजे आम्ही कधी हे मायनस वर गाऊ शकतो काय? सांगितलं असतं +1 ठेवा ना. +1 हा आवाज कोणाचा आहे? माझाच आहे. -1 आता ट्रॅक नाही तुझ्याकडे. कसं घेऊन हा दिला पाहिजे. काय सांगतो दादा गाणं प्ले करो. आम्ही नाचलो ते कप छोटे झाले कप छोटे झाले जरा छोटे झाले. All shake 1 2 3 4 5 6 6 all shake. किचन मध्ये असलं किचन मध्ये असं असं खूप पण ना आम्हाला पण तुम्हाला दोघीला बघून घेतो. आता तुला घेतली बघेल नसता. आज ऍक्टिंग पाहिजे अंकिता तिला माहित दे. सेफ आहे का? ट्राय नाही केलंय. कम्फर्टेबल असतात का त्या? हो सेफ तर आहे. तिथे जवळ लेन्सकार्टचे स्टोर आहे. पहिल्यापासून घेऊ. पुन्हा नको ना असं. कुणाल काय करतोय? कुणाल काय? कुणाल शब्दाचं काल सांगितलं ना, तुम्हाला दाखवलंय ना, त्याचे पाय पडले की सगळी धरती एकदम धरती फाटते आणि आपण तसंच जातो. खरं ऍक्टिंग करा. अशा कुठच्याही मोठ्या शोच्या आधी ना मेकअप. कुठच्या हा शब्द नसतो अंकिता. मी तुला 1000 वेळा सांगितलं कुठच्या हा शब्द नसतो. असं कोणताही मोठा शूट, असं कोणताही शूट असणार की जाऊन कलर काय नाही इथे जवळच ॲक्वालेन्स, इथे जवळच लेन्स कार्ड आहे. इथे जवळच लेन्स कार्ड आहे. तिथे ॲक्वालेन्सेस मिळतात. एकदा बघितलंस ना तर तुला लक्षात येईल की लुक किती कम्प्लीट होतो. असं असं पाठ केलं तेच इथे जवळच लेन्स कार्ड आहे वगैरे असं. तू बाहेर आणि तो बाहेर मी कॅमेरा घेऊन कोण इथे जवळच लेन्स कार्ड आहे. इथे जवळच लेन्स कार्ड आहे. आपण जाऊ आणि ती ॲक्वालेन्स घेऊ आणि लावू. कारण की लेन्स लावून होतो. कुणाल सर प्लीज बाहेर. मी काय नाही करत आहे. अगं मी नाही काय करत. हॅलो हा बोल ना. निघायचं ते लेन्स कार्डच्या स्टोरला वेळ दिलाय रे. कितीचा वेळ दिलाय? आता दिलाय 1चा. कांदिवलीला जायचंय. कांदिवली काय? कुठे जवळ आहे 15-20 मिनिटं.
2 मिनिटं हेल्प कर ना तिला, मग ती बोलणार नाही ना ती. मी तेच सांगतोय. हे बघ काहीतरी करत असशील ना असंच हे कर, म्हणजे हा केस एक पकडून ठेव, त्याला काहीतरी जेव्हा मी बोलेन ना की मला ना काहीतरी त्याला जायचंय तर उगीच म्हणजे तू त्याला फोर्स करत चल ना म्हणून तो करतोय. कशाला भांडीचा विचारा. भांडी वांग्याची कापा होती, वालीची भाजी होती, डाळ भात होता. तिचा उपवास आहे. मशरूमची भाजी होती. मशरूमची भाजी एक होती. हा ती मस्त होती. मशरूमची भाजी पण होती. ह्या लोकांना जेवण येत नाही. कोणाला तिने नव्हती गेली, मावशीने गेली. तिच्या हातचं जेवलंय. मशरूमची भाजी कोणी केलेली? चपात्या कोणी केलेल्या? चपाती तू गेली. चपाती तिने तुला जेवण करून जेवण केल्यानंतर भांडी आपटायची नसतात. टेन्शन नका घेऊ. घरी आली की ते छळ कर. मी सांगतो किचन मधून हॉल मध्ये आलं पाहिजे भांडण. डायरेक्ट फेकून मार. इकडं उडून तिच्यावर गेलं पाहिजे. दोघींना एकच भांडत. ताई तू सांगूच नको. लग्नानंतर आलेलो एका तेव्हा भांड्यात 2 पक्षी मार. एक मिनिट, लग्नानंतर आलं तर ह्या दोघांना काय माहिती नव्हतं किचन मध्ये काय. आम्ही शोधून जेवण करत होतो. प्रूफ आहे ब्लॉग मध्ये. आम्ही येडे झालेलो. काय करायचं. मला अंकिता बोललेली म्हणजे काकी आम्ही काय केलं तर काय सांगू तुला, सगळं शोधून आठवड्याभरातच आली ना ताई नंतर. ते नावाचं अरे हे खतरनाक बोललाय तो. ते लोड नाही होत यार. सेव्ह करणं मंत्र आहे. तर आज आम्ही मस्त शूट केलंय. आम्ही सारे खवय्याचं आणि ताई आणि अर्चना काकी पण आल्या त्या एपिसोड मध्ये. तुम्हाला तो लवकरच बघायला मिळेल, पण ऑक्टोबर मध्ये बघायला मिळेल. 27 ऑक्टोबरच्या आसपास हा एपिसोड येईल, तेव्हा तुम्ही तो बघू शकता. पण आम्ही खूप मजा केली आहे. कुणाने तर भारीच मजा केली आहे. स्वतःचं कौतुक सांगण्यात बिझी आहे. ना पहिला शब्दातच बघ किती होतं. तिची बाकीची पण वॉइस नाही मला पण वाटतं आवाजाला एवढं काय करायचं बघ. कुणाल म्हणजे एकदम काय एवढं प्रत्येक जणांचं करतं ना ते. बरेचसे सगळ्यांचं करतं. सगळ्यांना सेम. तर आता आम्ही चाललोय लेन्सकार्टच्या शूटसाठी. लेन्सकार्टचं शूट झालं की आम्ही जाणार आहोत सानिकाच्या घरी जेवायला. मग जाणार आहोत आम्ही अंकिताच्या घरी, कारण तिच्या घरी ओटी भरायची आहे माझी. ते झाल्यानंतर आम्ही जाणार आहोत विजयच्या इथे फोर्टला, तिथे देवीचं दर्शन घ्यायला. आणि एवढं सगळं हेक्टिक शेड्यूल करून नंतर आम्ही जाणार आहोत पनवेल निकाललाय ना बाई. पनवेल ते हुम्माला कान पडो. हुम्माला हुम्मा सानिका. कसं किडे रे कसं. तिथे पण शांत होतास सेट वरती तू. शांतच आहे मी. प्लीज कुणाल शांत राहणंच गरजेचं. प्रणित सारखं झालं. असं काय चालू होतं बघ किती जवळून गेला. प्रणित सारखं झालं माझं. त्याला पण नाचता येत नाही, मला पण नाचता येत नाही, तरी आम्हाला नाचायला लागतं. मला आता त्याची परिस्थिती कळते आतली. माझी तीच होती बिग बॉस मध्ये. मलाही नाचायला थोडंसं येतं ग. आमच्या दोघांची अवस्था बेकारच आहे, प्रणित आणि मी. हुम्मा असं मी नाही बंद करताय, तुम्ही करा. सगळंच बंद कर हे कर. तुला ऑर्डर देते बंद कर रे कुणाल. आले आपल्या आता आले आहेत आपल्या सोबत हुम्मा मेकअप आर्टिस्ट. हुम्मा हुप्पा हुयाची बहीण हुम्मा हुया. तुमचं ते येतं ना हेअर अँड मेकअपचं HM समथिंग समथिंग, तो हुम्मा म्हणतो सानिकाला. हुम्मा सानिका. हुम्मा सानिका. सानिका डोकं विकत दुखतंय, काहीतरी चांगलं जेवायला घाल. काय सांगितलंस ग घरी. दाल फ्राय राईस मम्मी बनवते आणि भाजी बाहेरून मागवली. अच्छा. खूप लास्ट मिनिट सांगितलं तर मम्मी असं मला ओरडली. पण तिला काय करू
कुणाला हे रेकॉर्ड झालंय आणि हे मी टाकणार की तू असाच शिंकतो. ए कुठे जायचंय? इकडून घेऊ इथून. ती बोलते बाहेरून आणा चल. तू इकडून बोलते काहीतरी एक शिस्त ठेवा ना. काय बोलताय? बघितलं कसं करतोय? बघितलं? काय दादा? दादा आज आपण कोणाच्या घरी आलोय? आता आपण कोणाच्या? आता आम्ही आलो आता मुंबईत जेवायला. बाकी काही नाही. आमचा उद्देश होता जेवायचा. चला बाबा जेवायला. एवढा वेळ वाट लागले हो. काय सानिका देवीची कृपा आज आमच्या पोटात अन्न आले. विदाउट शुगर देऊ शकतेस? थोड्या वेळाने म्हणजे खाणार तर तुम्ही काय नाही आता जेवण येते ते आता मी झोपते. दादा तुला काय बोलायचंय? दगदग झालीये जरा आराम चालू. लाईट्स ऑफ. लाईट्स ऑफ. कॅमेरा रोल ऍक्शन. मागं बसणार? मला साडी घालून मग मी अशी बसलेस काम करतेस काय असं काढून घेतो. काय काय फुटेज घ्यायचे. फुटेज. असं आहे. चला अंकिताकडे लवकर. अंकिताने आगमनाची तयारी केली वाटतं. एक तर ती गाई गाईच गेली ती तयारी करायला. कशी एवढी active राहते काय माहिती एवढ्या उपवासामध्ये. मी तर झोपले असते सरळ. मला संकष्टीला झोपायला येतं आदल्या दिवसाच्या उपवासात. कसा आला? जय्यत तयारी झाली आहे. जय्यत तयारी. अंकिताच्या घरी अंकिता घालून टी शर्ट घातलेलं असतं. हा बघा नवरात्रीत आलीस साडीत ओटी भरून येतात. काय जा मी करतोय तिला भांडी. सौरभ खात होता पण ते सगळं तिकडं लांब ठेवलं. हो मुद्दाम तुला चिडवतो. चिडवत ते लांब का ठेवलं? खात होता ना ते. सौरभ खात होता. मी नाही खाते. बरोबर खाताय. खाल्लं मग मी बघितलं त्याला खाताना. मी एकच खाल्लं. गुलाबजाम खाणार रसगुल्ला खाणार सगळे स्वीटच मुद्दाम स्वीट. मुद्दामून ते सांगते मला म्हणते तिला माहिती आपण खावडणार नाही. अजून नॉनव्हेज खायला फुरसत मध्ये काय खाय तुम्ही जेव्हा वेळ असेल. मटण नसतं कसं नसेल? मटन नाही खात. चिकन करतो. वाजवा त्याला येतो. बघा कुठेतरी जाऊ दे.
मुलांनी दिलं तुम्हाला. पहिलाच वर्ष असा अशीच अविरत सेवा तुमच्याकडून घडत राहून दे आणि मी दरवर्षी येऊचा प्रयत्न नक्की करेन. खूप खूप शुभेच्छा. आमच्या मंडळातर्फे तुमचा लाख लाख धन्यवाद. तुम्ही असाच आमच्याकडे येत राहा आणि आमच्या मंडळाची शोभा वाढवत राहा. मंडळातर्फे तुमच्या सर्वांच्या मनपूर्वक आभार. एकदम भक्कम कार्य करतात कमिटी उपाध्यक्ष. हैराण केला नका मेसेज गेल्या वर्षी बुक केलं भाई. आमची लाडकी मुलगी आमच्या मंडळात नाही तर कसा व्हायचा. तर फोर्टच्या आईच्या दर्शनाला गेल्यानंतर मला कळलं की माझा मित्र विजय ह्याने अजून एका ठिकाणी शब्द दिला होता की मी अंकिताला नक्की घेऊन येईन. आणि त्याच्या शब्दाखातर मला संपूर्ण दिवसाचा शूट त्याच्यात मी दमले होते खरंच, पण त्याने शब्द दिला होता. त्यामुळे आम्ही कोळ्यांच्या आईच्या दर्शनाला सुद्धा गेलो आणि तिथे छान दर्शन वगैरे घेतलं, सगळ्यांशी छान बोललो. शब्द दिला होता आम्हाला. त्यानंतर घरी आल्यानंतर काकीने आमचं औक्षण केलं, कारण आता आपला NGO चालू झाला आहे. आत्ता खऱ्या अर्थाने निडर आम्ही समाजसेवा करू शकतो, कारण आधी खूप रेस्ट्रिक्शन्स असतात, कारण आम्ही दोघे एक वेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहोत आणि तिथून अशी समाजसेवेचे काम जेव्हा आपण करायला जातो तेव्हा खूप सारे रेस्ट्रिक्शन्स येतात. पण आता कशालाच घाबरायची गरज नाही आहे, कारण आपला हक्काचा NGO आहे आणि मी म्हणते तसं तो आपला NGO आहे. त्यामुळे आपल्या NGOच्या मार्फत आपण खूप सारी छान कामं यापुढे करणार आहोत आणि करत आधी होतोच, फक्त आता ऑफिशियली करत राहू. दादा व्लॉगचा एंड करा आता आजचं. हा, आज आम्ही भरपूर हे करून आलो आणि आम्ही पण गेलो ताईच्यामुळे आम्हाला जीच्या स्टेजवरती जायला मिळालंय. धन्यवाद दोघांचं सुद्धा. दीपाताई पण होती. दीपाताई घरी गेली. आम्ही यांना लवकर पाठवलं कारण आमचं नंतर परत शूट होतं आणि आता आम्ही खूप थकले. माझा अवतार सकाळी वेगळा होता, आता वेगळा दिसतच. आणि आमच्या NGO साठी दोघांना अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. असेच मोठे व्हा. थँक्यू. मला ते सांगत होते नंतर तू NGO बद्दल का नाही बोली स्टेजवर. म्हटलं स्वतःच कसं खोतेकर बोलला मला. म्हटलं मला नव्हतं माहिती, असं सांगितलं. काही गोष्टी आपण अजून बोललो नाही. काम बोलेल, काम बोलणे दो. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय दादा. बघ कसं